आजचा हा मिनी ब्लॉग माझ्यासाठी खूप अविस्मरणीय आहे। आज आपण जाणार होतो स्वराज्याची राजधानी रायगड पाहायला। इथून सुरू होतो इतिहासाचा प्रवास। इथे प्रत्येक पाऊल टाकताना असं वाटत होतं की आपण थेट शिवरायांच्या काळात प्रवेश करतोय। इथून जसं जसं आम्ही प्रवास पुढे जात होतो, येथील खूप लोक बोलत होते हा रायगड जिवंत आहे, आणि ते कसं हे पाहण्यासाठी आम्ही आमचा प्रवास सुरू केला। आमचा प्रवास सुरू करण्याआधी आम्हाला जे गाईड लाभले होते त्यांनी आम्हाला एका रायगडवरील ऐतिहासिक गुफामध्ये नेले। तिथे आम्ही व्हिजिट करून आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली। आम्ही नाणे दरवाजा इथून गड चढायला सुरुवात केली। थोडे पुढे गेल्यावर आम्हाला चुनाचा घाणा आणि तसंच तिथून थोडी चढाई केल्यावर रायगडला स्वर्ग का म्हणतात हे तेथील सौंदर्य पाहून आम्हा सर्वांना कळालं। आणि तसंच पुढे जाऊन आम्ही पोहोचलो महादरवाजाकडे। या दरवाजातून प्रवेश केल्यावर थोडे अंतर पुढे गेल्यावर कितीतरी युद्धांना साक्षी राहिलेल्या रायगडावरच्या तोफा आम्हाला बघण्यास मिळाल्या। त्या बघितल्यानंतर पुढे गेल्यावर रायगडावर निवासिनी शिरकाई देवीचे दर्शन घेऊन आम्ही पोहोचलो पालखी दरवाजाकडे। तिथून पुढे गेल्यावर आम्हाला अनेक ऐतिहासिक गोष्टी दिसल्या। भले त्यात महाराजांचा महाल, या महाराजांच्या राणींचा महाल, शिवरायन काळातील ऐतिहासिक गोष्टी, त्या काळातील टॉयलेट, बाथरूम, तसेच त्या काळातील मुद्रा कशा घडवल्या जात होत्या तेही बघण्यात आले। आणि तिथून पुढे गेल्यावर आम्ही त्या जागेवर पोहोचलो जिथे महाराजांनी आपला शेवटचा श्वास सोडला। या ठिकाणी पोहोचल्यावर मला काय बोलावं आणि काय सुचावं काहीच समजत नव्हतं। त्यासाठी आम्ही तिथे थोड्या वेळ शांत उभे राहिलो आणि थेट पोहोचलो सिंहासनाधीश्वर महाराजांच्या पुढे। तिथेही आम्ही थोड्या वेळ शांत आणि अबोलो उभे होतो। तिथून तसेच शिवसमाधीकडे जाऊन महाराजांचे दर्शन घेऊन रायगडावरील जगदीश्वर मंदिरात दर्शन करून तेथील इतिहास जाणून रायगडावरील बाजारपेठ, गंगासागर तलाव, हत्ती तलाव, नगारखाना, त्यातील ऐतिहासिक पाण्याच्या टाकी आणि मनोरे, अशा अनेक ऐतिहासिक रायगडावरील गोष्टींचा इतिहास जाणून आम्ही सरळ पोहोचलो रायगडावरील टकमक टोकाच्या कडेवर। आणि तिथे आमचा हा प्रवास आणि रायगडला जिवंत का मानतात आणि इतिहासाची भूक आमची भरल्यासारखी झाली। रायगडावरून खाली येताना रायगडला स्वर्ग का म्हणतात ते आम्हाला तेथील दृश्यांनी 100% पटवून सांगितलं। आमचा प्रवास संपला होता, परंतु खाली येताना जे सौंदर्य आम्हाला दिसत होते त्यांना सोडून जाण्याचं मन नव्हतं। परंतु या रायगडावरील इतिहास आणि तेथील आठवणी घेऊन आम्ही घराकडे निघालो।